नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी असते की जिचा मनात विचार जरी आला तरी मन कडू होतं, खूप राग येतो, कटकट होते. माझ्या पण आयुष्यात अशा व्यक्ती होत्या. पण अशा व्यक्तीचा विचार केल्याने आपली मनाची ताकद कमी होते. कारण मग होता होता अशा व्यक्तीच्या सगळ्याच वागण्याचा त्रास व्हायला लागतो. आणि हा जो त्रास आहे ना, तो इतर नात्यांमध्ये पण पसरतो. तर खरं तर असा कडवटपणा मनात धरून ठेवणं कुणालाच परवडणारं नाही. त्यात आमच्यासारखे काउन्सिलर्स म्हणजे मनावर खूप ॲक्टिव्हली काम करणाऱ्या व्यक्तीला तर हा असा कटूपणा मनात धरून ठेवणं अजिबातच परवडणारं नाही. कारण होतं काय की ही जी माणसं असतात ती आपल्या कुटुंबातलीच असतात किंवा अशा माणसांबरोबर आपल्याला ऑफिसमध्ये दिवसभर काम करायचं असतं. कारण फिजिकली आपण अशा व्यक्तीपासून लांब राहू शकतो किंवा त्यांच्याशी बोलणं, वागणं थांबवू शकतो, टाळू शकतो. पण जोपर्यंत त्यांच्याविषयी मनातील कडवटपणा आपण बदलत नाही ना, तोपर्यंत या सगळ्याचा म्हणावा इतका उपयोग आपल्याला होत नाही. म्हणजे बघा, साधी पेन्सिल सुद्धा हातात अशी घट्ट धरून ठेवायला सांगितली, अगदी अर्धा तास बरं का, पण ती सुद्धा आपण धरून नाही ठेवू शकत. आपल्याला कंटाळा तरी येतो किंवा आपला हात तरी दुखायला लागतो. पण एखाद्या माणसाविषयीचा राग मात्र आपण वर्षानुवर्ष धरून ठेवतो आणि आपलंच मन दुखावत राहतो, त्याला इजा करत राहतो. आता बघा, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी कटकट, राग असं मनात धरून ठेवते, तेव्हा कोणाच्या मनाची जास्त हानी होणार आहे सांगा? अर्थातच आपल्या मनाची, बरोबर ना? मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगला विचार निर्माण करणं हे त्या समोरच्या व्यक्तीसाठी नसून हे आपल्या स्वतःच्या भल्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. यात मनाचा मोठेपणा, चांगुलपणा वगैरे हे आपण जरा बाजूला ठेवू. हे जे सगळं आपल्याला करायचंय, हे सगळं म्हणजे समोरच्या म्हणजेच आपल्याला कटकट होणाऱ्या व्यक्तीविषयी एखादा चांगला विचार करणं. हे आपण कशासाठी करायचंय? तर स्वतःच्या मनाचं स्थैर्य जपण्यासाठी करायचंय. कारण रागावून, कटकट करून घेऊन आपल्या तब्येतीची आपण स्वतःच हानी करून घेतो ना. पण त्यासाठी आपल्या मनातल्या आनंदाची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागते आणि आपल्या मनाचे जे स्थैर्य आहे ते दुसऱ्या कोणासाठीही कमी होऊ द्यायचं नाही, असं आपल्याला स्वतःला वचन द्यावं लागतं. आणि त्यासाठी मग आता काय करायचं? म्हणजे हे वचन वगैरे द्यायचं हे थोडे जड वाटतात ना शब्द. म्हणून ना मी एक आयडिया काढली. मी काय केलं की अशा व्यक्तीचा विचार जेव्हा मनात येईना तेव्हा तेव्हा मी माझ्या डोळ्यासमोर मस्त गुलाबजामने भरलेलं पातेलं आणायचे आणि म्हणायचे, वाव गुलाबजाम, मला गुलाबजाम खूप आवडतात. आणि महिनाभरानंतर राग आल्यावर मला गुलाबजामच दिसायला लागले. ते छान असे तुपात तळलेले, छान चॉकलेटी रंगाचे, काही गोल काही लंबगोल, छान केशर घातलेला, लिंबू पिळलेला आणि गुलाबजाममध्ये आतपर्यंत गेलेला साखरेचा पाक. वाव. आणि मग या व्यक्तींची म्हणजे मला ज्यांचा राग येतो, कटकट होते किंवा ज्यांच्याशी माझ्या ना कटू आठवणी निगडीत आहेत,
अशा व्यक्तींची मी यादी केली आणि त्या नावासमोर एक विशिष्ट सकारात्मक विचार लिहिला. आता हा विशिष्ट सकारात्मक विचार म्हणजे काय होतं, तर मला अगदी जेन्युइनली त्या व्यक्तीतली एखादी गोष्ट जी आवडते ती मी तिथे लिहिली. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं हस्ताक्षर खूप चांगलं आहे आणि मला त्या व्यक्तीचा राग येत असला तरी जेन्युइनली मला वाटतं की नाही त्या व्यक्तीचं हस्ताक्षर चांगलं आहे, तर तो विचार मी तिथे लिहिला. आणि जेव्हा जेव्हा मला त्या व्यक्तीचा विचार मनात येऊन पुन्हा एकदा राग आणि कटकट व्हायला लागले, तेव्हा तेव्हा हा जो लिहिलेला सकारात्मक विचार आहे तो मनातले गुलाबजाम खाता खाता मनामध्ये मी जाणीवपूर्वक आणायला लागले आणि तो साखरेचा पाक माझ्या मनातही आतपर्यंत मुरायला लागला. कटूपणा कमी व्हायला लागला आणि गोडवा वाढायला लागला. हळूहळू माझ्या रागाची कटकटीची धार कमी व्हायला लागली. त्या व्यक्तीमधला एक एक चांगला गुण मला दिसायला लागला आणि तो गुण मी धरून ठेवला. मग पुढचा दिसला आणि नातं सुधारत गेलं. अजूनही यावर काम चालू आहे आणि त्यामुळे लिहून काढा. शक्य तितकं सविस्तर आपले विचार लिहून काढा. लिखाणामुळे ना आपण आपल्याच विचारांकडे, स्वतःकडे त्रयस्थपणे पाहू शकतो. मग तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे? हा प्रयोग जो आहे ना तो नक्की करून बघा. आपल्या मनातलं स्थैर्य जपण्यासाठी तुम्ही अजून इतर कोणकोणत्या गोष्टी करू शकता बरं? आज जरा यावर विचार करा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.